नमस्कार, विशेष बातमी समोर येते। ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मताने विजय करा, तुमची इच्छा आम्ही पूर्ण करू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगोल्यातील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार सभेसाठी न भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक गर्दी। 253 सांगोला विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजय करून समोरच्याचे डिपॉझिट जप्त करा, विरोधक पुन्हा निवडणुकीची भाषा करणार नाहीत। सांगोलकरांना फक्त बापूच हवेत। आमदार शहाजीबापू पाटील यांना तुम्ही प्रचंड मताधिक्याने विजय करा। ॲडव्होकेट शहाजीबापूंच्या प्रचार सभेसाठी न भूतो न भविष्यती गर्दी पाहून आमदार शहाजीबापूंचा या निवडणुकीत विजय निश्चित असून तुमची इच्छा पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला येथे दिले। 253 सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावरती आयोजित केलेल्या ऐतिहासिक प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते। पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार शहाजीबापू पाटील हे सर्वात लाडके आमदार आहेत। बापू बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात। 23 तारखेला शहाजीबापू पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील। बापू फटाके व गुलाल पहिल्यापेक्षा जास्त तयार ठेवा असं मुख्यमंत्र्यांनी आनंदात सांगितले। सांगोल्याचा आवाज आमदार शहाजीबापू पाटील यांच्या रूपाने विधान भवनात गाजणार आहे। शहाजीबापू पाटील, तुम्ही विजयाची साखर वाटायला तयार व्हा। आमदार शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटी मुंबई जिंकले, तो डायलॉग जगभर पोहोचवला। बापूंनी मतदारसंघामध्ये शेतकरी वर्ग सर्वसामान्यांच्या कष्टाला न्याय देत प्रचंड विकास कामे केली। यातील शेतकरी प्रचंड प्रमाणात कष्ट करून डाळिंब बागा फुलवतोय। बापूंनी गेल्या 2 वर्षात तालुक्यातील परिस्थिती बदलली आहे। तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला। 5000 कोटी निधीतून तालुक्यातील अनेक विकास कामे पूर्ण करीत सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिलाय। महाविकास आघाडी सरकारपेक्षा महायुती सरकारने तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी देऊन दानत दाखवले आहे। त्यासाठी मोठं मन लागतं। विरोधकांना आता पाण्यातही बापू दिसतात। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना राबवण्यासाठी उजनीतील 2 TMC पाणी मिळवलं, त्यासाठी 888 कोटी रुपये निधी खर्च केला। दिलेला शब्द पाळणारे व्यक्ती म्हणजे आमदार शहाजीबापू पाटील अशी त्यांची ओळख आहे। शहाजीबापूंनीच महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेच्या वेळी मिशन पूर्ण केलं। हे सरकार लाडक्या बहिणींना भविष्यात 2100 रुपये देणार, शेतकरी सन्मान योजनेसाठी 15,000 रुपये करणार, वयोवृद्ध लाभार्थ्यांना 2100 रुपये देणार, 25 लाख रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे। पोलीस दलात 25,000 महिला पोलिसांची भरती करणार, शेतकऱ्यांचं 7.5 HPच्या आतील वीज बिल माफ केलं, घरगुती व इतर वापरातील लाईट बिलावर 30% सवलत देणार, 2029 विजयी महाराष्ट्र म्हणून जाहीर करणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला येथे जाहीर सभेत स्पष्ट केलंय। यावेळी शहाजीबापू पाटील म्हणाले, माझ्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या विजय संकल्प सभेसाठी उपस्थित असलेल्या बंधू भगिनींची गर्दी पाहून या सर्वांनी मते दिली तर माझा विषय आज निश्चित झाला आहे जाहीर केलंय। माझी लढाई ही तालुक्यातील दुष्काळ विरोधात होती। तालुक्यात टेंबू, मैशाळ, उजनी योजनेतील पाणी आणून तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावलाय। 41 गावांची शिरभावी पाणीपुरवठा योजना नव्याने मंजूर करून घेतली आहे, त्यासाठी मोठा निधी खर्च करण्यात येणार आहे। रोजगार हमीचा तालुका, ऊसतोड कामांचा तालुका अशी तालुक्याची ओळख संपुष्टात आणली आहे। नोकरीसाठी बाहेर जाणाऱ्या तरुणांचा लोंढा थांबवून तालुक्यातच नोकरी देण्यात मोठी MIDC आणून तरुणांना भविष्यत्व देणार आहे। स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्याकडे 55 वर्ष व दीपक आबा साळुंके पाटील यांच्याकडे 6 वर्ष आमदारकी होती। त्यांनी या कालावधीत पाण्याची एकही योजना व विकास कामं केली नाहीत। त्यांनी आणलेला निधी व केलेली कामे तपासा व मी आणलेला निधी व सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणलेला निधी तपासा। दीपक आबांचे जवळा गाव हे मी मैशाळ योजनेत समाविष्ट केलंय। मी आणलेल्या तालुक्यात पाण्यातही भविष्यात ऊस पिकवतोय। तालुक्यात राबवण्यात येणारी जल मिशन योजना 250 कोटीची असून निधी मंजूर झालाय। प्रत्येक घराला पाणी देण्याचा संकल्प आहे। रस्ते, पाणी, वीज, समाज मंदिरे, धार्मिक स्थळे यासारख्या कामांसाठी खूप मोठा निधी खर्च केला। गुवाहाटीला जाऊन राजकीय क्रांती केली म्हणून मी महायुती सरकार सत्तेवर आलो।
व तालुक्याला 5,000 कोटीहून अधिक निधी मिळवला व तालुक्याची विकास कामे करता आली। पण आतापर्यंत देणारा माणूस बसला नव्हता, गेलेला बसला होता घेणारा। आणि म्हणून बापूला तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड मताधिक्याने विजय करणार का? हात वर करून मला सांगा। 1 लाख मतांना एवढे लोक 20 तारखेपर्यंत 3-3, 4-4 मतं जरी गोळा केली तरी समोरच्याचा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आता सांगोल्यात इतर कोणी नको, नको, फक्त बापू पाहिजे। बापू बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात। खरोखर आपल्या टीमचे महेंद्र धोनी आहे। बोलो अंदाज पुन्हा प्रत्येक बॉल झाले बाउंड्री चप्पल। अरे कार्य करण्याची ताकद या बापूमध्ये आहे ना, कारण हा आपला रांगडा गाडी आहे। आजची गर्दी बघून मला अगदी सगळं योग्य वाटतंय। आता गेल्या वेळेपेक्षा बापू जास्ती गुलाल आणि फटाके आणून ठेवा। गावागावांनी चौकाचौकांनी सभा घेतल्या, मेळावे घेतले, मोर्चे काढले आणि जनतेला सांगितलं आपल्याला या तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी टेंबूचं पाणी मिळतंय, म्हैसाचं पाणी मिळतंय, त्याला चंद्रभागेचं पाणी मिळतंय, वरदाई त्याला म्हटलं गेलं त्या सोलापूर जिल्ह्याच्या उजनीचं पाणी आपल्याला नाही, आपल्याला उजनीचं सुद्धा पाणी मिळू शकतं। 95 लाख टेंबू मंजूर करून घेतली। ज्यावेळी मी टेंबू येणार, म्हैसाळ येणार म्हणलो त्यावेळी विरोधक म्हणायचं दबाड उठतंय, निवडणूक डोळ्यावर ठेवून खोटं बोलायला लागले। माझी गाडी आली का टेंबू आलो म्हणून वरडायची, सध्या दुसरं वर करून माझ्या गाडी जाळून पळायची। ज्यावेळी माझ्या गाडीच्या आडवे चेष्टा करून पळत होते त्याच माझ्या शेतकरी बांधवाला टेंबूचं पाणी झालं, बागाचं उत्पन्न काढायला लागला। हा इतिहास तुम्ही आम्ही घडवला। टेंबू 95 ला आणला, 98 ला म्हैसाळ घेऊन आलो, 98 ला चंद्रभागा नदीचं पिण्यासाठी पाणी